तर नमस्कार मित्रांनो, तर बघा काल तुमका मी डब्याचं व्हिडिओ दाखवलं होतं आणि आज सकाळ झाली आणि आता हे सगळे इकडे इले होत. ते बघा डबे घेऊन येतात, बघूया डब्यात काय काय कल तर लावलेले. तर हे डबे आणि तिकडे वर कॅन लावलेली आहेत, ती पण काढू जाऊचा. तर हे आता खालचे डबे आणला नाही, माका जरा उशीर झालो. बघा आता बघा इकडे आवाज येता म्हणता डब्यात आणि बाकीचे काय होत वर डबे दोन्ही खावा खावा. अरे बापरे, एक दोन ह्याच्यात दोन होत, दोन तीन आहेत त्याच्यात दोन आहेत, ते मोठे खापरा आहेत आणि ह्याच्यात पण दोन होत. काम भारीच झाला आज, मोरी भेटले दोघोले. हे मध्ये रावलेलो आणि तो तो गणपती कोंड्या खालती आता बघ मला खापार मान मोठा बरोबर होता, जबरदस्त आज कापरा भेटली. आणि तिकडं वरची वरती जाता पडू हे काय ठेवणार. अरे पहिले एसटी जाऊ दे, मरू दे. थांब, फोटो काढू नको माझो, तेच काढ. आणि आता आपल्या गावातली एसटी आता तसं पण ते बघा अशा प्रकारे तुम्ही पण कुर्ले पकडू शकता. आमचा प्लॅन सक्सेस झालो. आता पाऊस कमी आहे त्यामुळे. आणि सकाळचं वातावरण बघा आपल्या कोकणातला एकदम भारीच, नादच खुळा. आणि अशा वातावरणात सकाळी सकाळी फिरो गेला आम्ही आहो कुर्लेच्या नादात. तरी मरो कुर्ले तर भेटले, मेहनत आमची फुकट नाही गेली. नाहीतर तुम्ही म्हणतात हे बघ असेच फिरत होते, काय कुर्ले भेटत नाही. तर आता बघा हे डबे हे आणून ठेवतोच. आता म्हणतो तिकडचे आणूया, तिकडची कॅना. चल चल किती आहेत अजून कॅना दे, कॅना ना. हा आता हे आणि हे काय ठेवू काहीतरी. तर हे अंतवान आता आपण डबे काय ठेवीत नाही, त्याच्यात कुर्ले होत. एकात 3 होते, एकात 2 5 कुर्ले होत. असे मानाचे 5 भेटले म्हणजे कामच भारी आजचा. त्यामुळे आता काय देऊक मागत नाही, ठेवीत पुन्हा मागत नाही. कदाचित गेले तर असं त्या काय भीती वाटतं. तर रात्रीपर्यंत होते ते, आता सकाळी कसे जातील. हा अजिबात डबो सोडू नको. धुका पण आज भरपूर हा. तर बघा तो अंतवाना तिकडे गेलो, तो काय डबे सोडत नाही. आता आम्ही इकडे दुसरं डबो लावला. कल तुमका दाखवले तो डबो काढता. कल जो तुमका मी लावताना दाखवलोय तो आता आम्ही काढून जातो इकडे. आता ह्या 2 डब्यात तर कुर्ले भेटले आहेत, त्यामुळे आपली काय व्यवस्था झाली हा. लय पण अपेक्षा ठेवता नाही, थोडक्यातच मजा. चला आता जाऊया ह्या इकडच्या कॅनात, बघूया काय हा काय. कदाचित असू शकता, कदाचित म्हणजे आपण पॉझिटिव्ह विचार करायचो. असू दे किंवा नसू दे, हातात घेतलेला काम म्हणजे त्या पूर्ण करायचा. तर आपलं डबो तर एकदम व्यवस्थित हा, तो बघा थोय. थांब डब्याचं डबो डबो दाखवतो. थांब 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 रे, येतय मी पण आता खाली येलोय. तर हो बघा डबो कसं लावलेलं. आता बघूया आपण ह्याच्यात काय हा काय. उघडला आणि आपला कॅनच फुटला. इकडून गेली असती, विषय गंभीर झालो. नाही तिकडून नाही जाणार. वर तो दगड ठेवलो होतो, तो दगडच घुसलो आपल्या कॅनात आणि कुर्ले गेले सगळा खाऊन. आतडी पण नाही की कायच नाही. अशा पद्धतीने या आम्ही कॅन तर थेट ठेवला, कारण त्या कॅनच फुटला. वर दगड ठेवला होतो, जरी कुर्ले गेले होते असते तरी आतडी खाऊन पळाली, कारण त्या डब्यात आतडी पण नाही. म्हणून आपण समजून जायचा कुर्ली तर आत गेली होती आणि आतडी खाऊन पळाली.
आपल्याक फसवला. आता इकडचं शेवट ना. असंच लावलं होतं. हा असंच लावलं होतं भाऊ. असं म्हणजे डब्बे नाही तर काय करणार, असंच लावले. आता ही लाव. जिकडे शेवट बोलावलेलं तिकडं ही लाव. आणि असा मस्तपैकी सकाळी सकाळी जरा जरा उघाडता. पण धोका काय कमी होत नाही. आपलं डबो काय म्हणता तो बघूया. काहीपर्यंत साथ देता आपला. तर खया कॅन खया रे. जास्त मी पण शोधतोय. होय खया मेरा लावले तर हे होता काय पण. मग तर बघा होय कॅन लावलेला होता म्हणता. कॅन तर पांढरा म्हणजे दिसो गवा. रशी पण नाही. रशी तुटली. तुटली होती काय आपण बांधलेली नाही मग. आणि त्यानं हिला नाही ना काढून. काय माहित. हो हिला असत तुझं काय भरावसा नाही. खरंच लावलेलो. बहुतेक आणि त्यानं काढून हिला. बघूया आपण. कुठली घाय लागली काय माहित. हिला असं तरी काढून. चला अशा प्रकारे 4 डबे लावलेले होते. तर 4पैकी दोन डब्यात तर कुर्ले गावले होत. आणि काढलं की नाही पडलो वाहून जाऊ. तर बघा आता आम्ही इला इकडं आणि त्यानं डबा सगळा घेऊन इलो. त्यात कुर्ले आहेत त्यामुळे त्या काय तो इकडे तिकडे बघत नाही. सरळ ते डबेत घेऊन फिरता. ते बघा कॅन पण घेतला ना. सोडणार कॅनात काय भेटला बघा. होय का पत्रा लोकं प्लास्टिक घेणार. तेलाचे डबे चांगले. आता बघा इकडे मस्त पैकी वातावरण सकाळचा जरा जरा ओपन होता. आणि हे डबेवाले डबे घेऊन चालले. आता इकडे ढोरा पण चालले. काय नाही. तर बघा 2 डब्यात कुरले होत. आणि 2 ह्याच्यात काय नाही. तर आम्ही एक कॅन टाकला. आणि ह्या घालला ना. आम्ही एवढ्या सगळ्या प्रवासानंतर इलाव घराकडे. आणि आता हे कुर्ले तुमका पूर्ण दाखवतोय. बालडेत आता आपण होतणार तेव्हा तुम्हाला दिसतील किती होत ते. त्यापासून आमका पण माहित नाही किती होत. आता खाय जाता. हा चला. चला कसा आवाज येता बघा. खा हे डबेवाले. आता आज पण लावतील. आता आज भेटलेत म्हणजे आज संध्याकाळी ती शांत बसणार नाही. आणि आता विषय इलो त्यांका बाहेर काढूचो. तर बघा ही आपण जी बाटली बांधलेली असता ती आता ही सोडायची. ते पूर्ण बाहेर ते बघा आता बाहेरची वाटच बघतो सर. कारण ते हुजूर तर वैतागले आहेत. आवाज मस्त आवाज करतो सर. आवाज पण भरपूर येता. एका दोघाचा काम नाही. जवळजवळ तीन तरी असतील. वर नाही येणार मध्ये. एक पाणी टाकायचा थोडा. एवढं मोकळं सुटकं दिलं होतो काय तर. अंत्याना या डब्याचा एक्सपिरियन्स हा. त्यामुळे अंत्याना घेऊन जातो. सोडला ना बाटली जी आपण लावली होती आत. त्याच्या कुर्ले जाताना जाऊ शकतो पण मागे येऊ शकत नाही.
अशा प्रकारे ती बाटली कटिंग केलेली असता. दाखवतोय कशा कसं होल काढायचो. जाऊन दे बुतुरच. उलटी काढ ना, उलटी उलटी काढ, उलटी उलटी करणे काढ पटकन येत. हा बघा बाहेर एंट्री मारतो. हा एक अजून असा अरे बाप रे. हे बघा बाहेर येता. अजून एक हाकी कसला बघा हा दोघवली मोठी खंचनी. ह्या तर बघा अस्सल बाहेर येतात. जरा उडी मारला तरी वर येत. काय होणार नाही बघ. कसा बघता बघा एंट्रीच मारता. काही विचार नाही दा खायच्या जर कुर्ले मारला नाही पण होता बघ आतमध्ये. ती बारके डेंगत बघ बारकी पळाली फिरता. काय हा त्याच्यात पण आवाज जोरात येता. आता दुसऱ्या एंट्री. हा एक पकडत कोण हा ना गेला दादा. अजून हा की त्याच्यात दोनच होती. त्याच्यात दोन ह्याच्यात दोन चार. चला आजचं काम भारी झाला. खालोखाला ह्यात मोठा आहे. ह्या आता खालोखाल त्याच्या ही दोघोली सेम सेम होत. खाली आता हलत ना मारला नाही काय. नाही मग पहिला आता घाबरला. घाबरला पहिलावाला मोठा. या पहिलावाला मोठा आणि हे दोन पहिल्याने आता हे दोन सेम सेमच होत. अशा प्रकारे हे आपल्या कुर्ले भेटले होते एवढ्या मेहनतीने. आता ते बघा वर येतं. त्यासाठी आम्ही झाकण मारता वर. चला असे तुम्ही पण तुमच्या व्हाळात नदीत डबे लावून कुर्ले पकडू शकता. त्याबद्दल काही शंका नाही. बघा ही सोपी पद्धत आहे. डब्यात फक्त होल पाडायचो. त्यात बाटली लावायची कटिंग करून. त्यात कुर्ली एकदा गेली तर त्यासाठी आतडा टाकायचा कोंबडीचा. त्या वासान कुर्ली लगे आत घुसतात आणि ते खायत असतात आतडी. पण त्यांना नंतर बाहेर काही योग होत नाही आणि ते मुदूर फसले जातात. असे तुम्ही पण कुर्ले पकडू शकता. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला. जेणेकरून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने असेच तुमका नवीन नवीन व्हिडिओ आपल्या कोकणातले बघू भेटतील. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.